काल तळेगाव MIDCला एक गुप्त बातमी प्राप्त झाली होती की नवलाकोंबरे या गावामध्ये कंपनीच्या निमित्ताने बरेचसे मुस्लिम लोक राहायला आहेत आणि त्याच्यामध्ये बांगलादेशी असण्याची शक्यता आहे. त्याच्याकरता मिळालेल्या बातमीवरून पोलीस स्टेशनचा स्टाफ नवलाकोंबरे या ठिकाणी मी पाठवला असता एका कामगारांच्या शेडमध्ये एक हुसेन शेख हा इसम मिळून आला. त्याच्याकडे जेव्हा आम्ही चौकशी केली, आमच्या स्टाफने चौकशी केली, तेव्हा त्यानं त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे दाखवलं. पण त्याच्याकडं काही गोष्टींची आम्ही विचारणा केली असता थोडासा त्याच्यावर संशय वाटला. म्हणून त्याची आम्ही बॅग जेव्हा चेक केली तेव्हा त्याच्या बॅगेमध्ये त्याचं बांगलादेशचं रहिवासी कार्ड मिळालं. आणि मग थोडंसं त्याच्याकडं अधिक चौकशी केली असता त्यानं आपण बांगलादेशचा असल्याबाबत आम्हाला माहिती दिली. त्याच्याकडं अजून असे कोणी लोक आहेत का, तर त्यांना आपल्या रूममध्ये अजून 2 लोक राहत असल्याबाबत सांगितली. सदर 2 लोकांनाही आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी देखील आपण बांगलादेशी असल्याबाबत कबूल केलेला आहे. त्या दृष्टीनं सदरबाबत आम्ही वरिष्ठांना माहिती देऊन तळेगाव MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 इसमांना अटक करून आज मान्य न्यायालयासमोर त्यांना रिमांडकामी हजर केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर हे करत आहेत. याच्यामध्ये आपल्याला काल जे लोक मिळाले त्याच्यामध्ये हुसेन शेख आहे, मुनीरुल गाजी आहे आणि आमिरुल साना आहे, असे 3 लोक काल आम्हाला मिळालेले आहेत. यांच्याकडे चौकशी केली असतं तर गेले 7 ते 8 महिन्यापासून हे नवलाकोंबरे गावामध्ये कामानिमित्त आलेले असं ते सांगत आहेत. तर त्यांनी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कुठं बनवलेत, काय बनवलेत ह्याच्याकरता आमचा तपास चालू आहे. आणि हे 3 लोक इथं मिळालेले असल्यामुळं थोडंसं आमचा अजून एक ह्याच्यामध्ये संशय आता वाढलेला आहे. इथं अजूनही लोक असण्याची शक्यता आहे. तर आम्ही आता आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जितक्या काही कंपनी असतील किंवा लेबर कॅम्प असतील त्या ठिकाणी आम्ही भेटी देऊन असे कोणी बांगलादेशी मुस्लिम किंवा पश्चिम बंगालचे स्पेसिफिक जे मुस्लिम असतील तर त्यांच्याकरता आम्ही तपासणी मोहीम कडक चालू ठेवलेली आहे आता. आणि अधिकाधिक याच्यामध्ये बांगलादेशी मिळतील असं आम्हाला वाटतं. त्या दृष्टीनं आमची चौकशी चालू आहे. माझं नाव रणजित जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव MIDC पोलीस स्टेशन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.